मित्रांनो, वजन कमी करणं म्हणजे केवळ उपाशी राहणं नाही, तर ती एक शास्त्रीय आणि शिस्तबद्ध प्रक्रिया आहे। आज आपण या प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग समजून घेणार आहोत, तो म्हणजे प्रोटीनयुक्त आहार। प्रोटीन का महत्त्वाचं आहे, प्रोटीनचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि वजन कमी करताना त्याचा वापर कसा करावा, या सगळ्या प्रश्नांची सखोल माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, प्रोटीन पचनास वेळ लागतो। प्रथमतः मित्रांनो, जेव्हा आपण प्रोटीनयुक्त पदार्थ खातो तेव्हा त्याचं पचन थोडं जास्त वेळ घेतं, म्हणजेच प्रोटीन आपल्या पोटात जास्त काळ राहतं। यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही आणि वारंवार खाण्याची गरजही राहत नाही। हेच जर तुम्ही कार्बोहायड्रेट्स किंवा साखर खाल्ली तर ती लगेच पचते आणि भूक लवकर लागते, त्यामुळे दिवसातून कॅलरीज जास्त जातात। पण प्रोटीन घेतल्यास आपोआपच कॅलरी इनटेक कमी होतो आणि हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं। नंबर 2, मसल्स म्हणजे स्नायू टिकवण्यासाठी प्रोटीन। वजन कमी करताना अनेक जण हे विसरतात की केवळ चरबीच नाही, तर यामुळे मसल लॉस देखील होऊ शकतो। प्रोटीन ही एक अशी गोष्ट आहे जी तुमचे स्नायू टिकवून ठेवते। स्नायूंमुळे शरीराचे मेटाबॉलिझम मजबूत राहते आणि त्यामुळे फॅट बर्न होण्याची प्रक्रिया अधिक तीव्र होते। म्हणूनच वजन कमी करत असताना केवळ तुमचं फिजिकल अपीअरन्स सुंदर होणं नव्हे, तर ताकद, स्टॅमिना आणि ॲक्टिव्हनेस सुद्धा टिकवणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, हे काम प्रोटीन करतं। नंबर 3, थर्मिक इफेक्ट। मित्रांनो, प्रोटीन पचवताना शरीराला इतर अन्नपदार्थांच्या तुलनेत जास्त मेहनत करावी लागते आणि यालाच थर्मिक इफेक्ट ऑफ फूड असे म्हणतात। याचा अर्थ असा की शरीर प्रोटीन पचवण्यासाठी अधिक कॅलरी खर्च करते आणि ही प्रक्रिया वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते। प्रोटीनचं पचन हे शरीरासाठी एक मेहनतीचं काम असतं। इतर अन्नपदार्थांशी तुलना केली तर प्रोटीन पचवताना शरीराला अधिक ऊर्जा म्हणजेच कॅलरीज खर्च कराव्या लागतात। हेच वैज्ञानिकदृष्ट्या थर्मिक इफेक्ट ऑफ फूड म्हणून ओळखलं जातं। याचा थेट अर्थ असा होतो की प्रोटीन जेवढं जास्त खाल्लं तेवढं पचवण्यासाठी शरीर जास्त कॅलरीज वापरतं आणि त्यामुळे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते। म्हणूनच वजन कमी करताना प्रोटीनयुक्त आहाराचं महत्त्व अधिक असतं। नंबर 4, भूक कमी होणे। प्रोटीन केवळ स्नायूंच्या आरोग्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठीच उपयुक्त नाही, तर ते आपल्या हार्मोन सिस्टीमवर देखील परिणाम करतं आणि हे खूपच इंटरेस्टिंग आहे। आपल्या शरीरात ग्रेलिन नावाचं हार्मोन असतं, ज्याला भूक वाढवणारं हार्मोन असे म्हणतात। प्रोटीनयुक्त आहार घेतल्यावर या ग्रेलिनचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होतं, म्हणजेच आपल्याला सतत खाण्याची गरज वाटत नाही। त्याचबरोबर लेप्टिन नावाचं दुसरं हार्मोन, जे आपल्याला पोट भरल्याचं संकेत देतं, त्याचं प्रमाण वाढतं। यामुळे आपण सहज ओव्हर इटिंग पासून वाचतो आणि नैसर्गिकरित्या आपल्या शरीराची भूक नियंत्रित होते। म्हणजेच प्रोटीन केवळ शरीरासाठीच नव्हे, तर मनासाठी आणि भूक नियंत्रणासाठी सुद्धा एक उत्तम मित्र आहे। नंबर 5, शाकाहारी आहारामधून प्रोटीन। मित्रांनो, अनेक लोकांना असं वाटतं की व्हेजिटेरियन आहारामधून प्रोटीन मिळणं कठीण आहे, पण खरं सांगायचं झालं तर आपल्या दैनंदिन आहारामध्ये काही विशेष पदार्थांचा समावेश केला तर भरपूर प्रोटीन सहज मिळवता येऊ शकतं, तेही शाकाहारी मार्गाने। सर्वप्रथम आपल्या स्वयंपाकघरात हमखास असणाऱ्या डाळी, जसं की तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, चवळी, या सर्व डाळी प्रोटीनने भरलेल्या आहेत। यामध्ये फायबरही भरपूर असतं, त्यामुळे पचन सुधारतं आणि पोटही भरल्यासारखं वाटतं। उकडलेला चणा हे एक उत्तम प्रोटीनयुक्त स्नॅक मानलं जातं आणि भूक भागवतानाच ते ऊर्जा देतं। तिसरा आणि अत्यंत प्रभावी स्रोत म्हणजे सोयाबीन। सोया चंक्समध्ये इतकं प्रोटीन असतं की ते मांसाहारी स्रोतांच्या तोडीस तोड ठरतं। त्याचप्रमाणे टोफू, जो की सोयापासून तयार होतो, तोही पनीरसारखा वापरता येतो आणि तो सुद्धा प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे। आपण पनीर, दूध आणि दही या दुग्धजन्य पदार्थांकडे पाहिलं तर त्यांच्यामध्येही भरपूर प्रोटीन असतं। हे पदार्थ विशेषतः शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय ठरतात, कारण यामध्ये कॅल्शियमही मिळतं। याशिवाय सातू म्हणजे चण्याचं पीठ हे खूप पौष्टिक आहे। अंकुरलेली कडधान्य जसं की मूग, मटकी, वाल ही सुद्धा प्रोटीनसाठी अत्यंत फायदेशीर आहे। अंकुरल्यानंतर याचं पोषण मूल्य अधिक वाढतं। तसंच काजू, बदाम, अक्रोड यांसारखे सुकामेवे हे हेल्दी फॅट सोबतच प्रोटीनही पुरवतात। मात्र हे पदार्थ मोजक्याच प्रमाणात खाणं गरजेचं आहे। ओट्स, ज्वारी, बाजरी, रागी यांसारखे होल ग्रेन सुद्धा फायबर सोबत थोडं प्रोटीन देतात आणि रोजच्या जेवणात त्यांचा समावेश करता येऊ शकतो। फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, पंपकिन सीड्स यांसारख्या बिया छोट्या असल्या तरी त्यांच्यामध्ये भरपूर पोषण, हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन असतं। क्विनोआ हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे, कारण त्यामध्ये सर्व ॲमिनो ॲसिड्स असतात, म्हणजेच ते एक पूर्ण प्रोटीन आहे।
म्हणूनच मित्रांनो, शाकाहारी आहार घेत असाल तरीही योग्य नियोजन करून तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यक तेवढं प्रोटीन सहज मिळवून देऊ शकता. फक्त त्यासाठी आहारात विविधता असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे वेगवेगळ्या स्रोतांमधून प्रोटीन मिळेल आणि एकाच प्रकारावर अवलंबित्व राहणार नाही. नंबर 6. काय काळजी घ्यावी? मित्रांनो, प्रोटीनचं सेवन करताना एक गोष्ट हमखास लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे भरपूर पाणी पिणं. प्रोटीन पचताना शरीरावर अतिरिक्त ताण येतो आणि जर आपण पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं नाही तर बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रोटीन घेत असाल तर दिवसभरात पुरेसं पाणी पिणं फारच गरजेचं आहे. त्याचबरोबर किडनीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी प्रोटीनचं सेवन अत्यंत काळजीपूर्वक करावं, कारण शरीरात जास्त प्रोटीन गेलं की किडनीवर ताण वाढतो. अशा स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अधिक प्रोटीन घेणं टाळावं, अन्यथा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही वैद्यकीय अडचणी असल्यास कृपया प्रोटीन डाएट सुरू करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्सकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.